त्यामुळे मित्रा, आपलं लक्ष भारताच्या सामन्याकडे आहे, पण प्रत्यक्षात पहिला सामना काही कमी रंगतदार नाहीये. ॲज अ क्रिकेट लव्हर दोन्ही सामने टॉप क्लास आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिका न्यूझीलंड, आणि बाय द वे साऊथ आफ्रिकाची फिल्डिंग, हे स्टब्स बिब्स जे काय उड्या वेड्या टाकतात, त्यामुळे कम्प्लीट मॅच बघायची झाली ना तर साऊथ आफ्रिका न्यूझीलंड ही नक्की बघायला मिळेल. तरीही मला वाटतं साऊथ आफ्रिका 60 आणि न्यूझीलंड 40. याच्या माझं याचं काही जास्त पटत नाही, जास्त काय आमची मनं जुळत नाहीत, मतं तर अजिबातच जुळत नाही या बाबतीत. मी जरा तुझ्या पण आपलं आवडतं गाव कुठलं? क्वीन्सटाऊन. म्हणजे न्यूझीलंडचं पण सॉफ्ट कॉर्नर आहेच आहे. कारण एकीकडे काय म्हणतात त्याला, केपटाऊन आहे, दुसरीकडे क्वीन्सटाऊन आहे. त्यामुळे काय म्हणतात याच्यातलं कुठलं वरती येत आहे. पण ही एक मॅच अशी आहे की जास्त प्रेशर लेने का नहीं भिडू, मजे में मैच देखने का, क्रिकेट एंजॉय करने का, खाना पिना दोस्तों के साथ मजा करने का. कारण भारताच्या सामन्याला मन गुंतलेलं असतं, प्रेशर त्यांच्या एवढं आपल्याला सुद्धा येतं. त्यामुळे या सामन्याचा मस्तपैकी आनंद घेऊयात. आमची मतं आम्ही मांडली, तुमची मतं काय आहेत हे आम्हाला नक्की कळवा. फक्त त्याच्याकरता आमचं फेसबुक पेज, आमचं यूट्यूब चॅनल, आमचं इंस्टाग्राम लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.